सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या संशयितांना 19 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी या 14 जणांना आरोपी केलं असून 57 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या। सरकारी पक्षाकडून ॲडव्होकेट अनिकेत आव्हाड यांनी युक्तिवाद केलाय। घटनेच्या तपासासाठी पोलिसांकडून कोर्टात करण्यात 7 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती। सरकारी वकील ॲडव्होकेट अनिकेत आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। पोलिसांनी ताब्यात घेतला, आपण युक्तिवाद केला सरकारी पक्षाकडून, नेमकं काय आपण युक्तिवाद केला होता? यामध्ये सर महत्त्वाचा भाग असा आहे की सदरचा जो गुन्हा आहे तो काल रात्री 12:15 ते 2च्या दरम्यान घडलेला आहे। यामध्ये टोटल 21 पोलीस अधिकारी जखमी झाले होते। त्यामध्ये त्यांनी टोटल 14 आरोपी अटक केलेले आहेत आणि 57 आरोपी पाहिजे आरोपी आहेत जे की फरार आहेत। आणि इतर जो मॉब होता सर तो 1400 ते 1600 लोकांचा होता। यामध्ये आम्ही असा युक्तिवाद केला की सदरचा जो हे कटकार असतात त्यांनी कधी घडून आणलं किंवा काय केलं, यामध्ये त्यांनी फरचीचे तुकडे किंवा इतर जे काय गोष्टी केलेल्या आहेत त्याबाबत सखोल तपास करायचा आहे। आणि यामध्ये जे यांनी सगळं जे ठरवून करून आणलेलं आहे वगैरे, यामुळे आम्ही जास्तीत जास्त 7 दिवस PC मागितली होती। कोर्टाने सर्व याचा जे विचार करून आम्हाला शनिवारपर्यंत 3 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। कारण की सर्व आरोपींना आज दुपारी 1 वाजता FIR दाखल केला होता आणि त्यानंतर मग पोलिसांनी सर्व आरोपींचं मेडिकल करून कोर्टासमोर आणलं होतं। त्याच्यामुळे पोलिसांनी ज्यांना जो 1 दिवसाचा अवधी असतो तो सुद्धा काही घेतला नव्हता, त्यांनी डायरेक्ट कोर्टासमोरच आणलं होतं। त्यामुळे आता आम्हाला कोर्टाने 3 दिवस PC दिलेली आहे। त्याबाबत आता सर्व तपास करून पुढील जो काय तपास पूर्ण होईल त्याबाबत आपल्याकडे शनिवारपर्यंत पोलीस आपल्याकडे आणून देतीलच वगैरे। सर 1000 केले नाही, आता याच्यामध्ये टोटल आरोपी त्यांनी 70 आरोपी केले होते। त्यापैकी 14 आरोपी आज अटक करून आणले होते। पाहिजे आरोपी 57 आरोपी फरार आहेत, त्यांचं नावं निष्पन्न झालेले आहेत। त्यांचे अद्याप तो पत्ते वगैरे काही पूर्ण मिळाले नाहीत आणि इतर 1400 ते 1600चा मॉब होता। त्यामुळे मग आता जो काय तपास होईल त्यामुळे तपासात इतर गोष्टी निष्पन्न होतीलच। दगडफेकीमध्ये काय काय शस्त्रांचा किंवा काय वापर केला होता असं काय नाही, आता त्याच्यामध्ये फक्त सर टोटल जे सगळं फरचीचे तुकडे, विटाचे तुकडे आणि इतर ज्या काठ्या वगैरे होत्या त्या व्यतिरिक्त बाकी दुसरं काही नव्हतं। नाही, बाकी तो मुद्देमाल तर कसं आहे की तो रिकवर केलेलाच आहे पोलिसांनी। याच्यामध्ये फक्त कसं आहे सर SDPO लेवलचे किंवा ACP मिटके साहेब वगैरे ते सुद्धा जखमी आहेत सर। याच्यामध्ये आमच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर आहे, हात फ्रॅक्चर आहे। त्यामुळे जो काही तपास चालू आहे वगैरे तो पोलीस सविस्तर तपास करतीलच सगळं। वाहनं किती जप्त आहे सर टोटल आता सध्या जे तपासी अधिकारी सुधीर पाटील सर आहेत EPI, तर त्यांनी 197 वाहनं त्यांच्याकडे जप्त आहेत सर। 197 मोटरसायकल्स आहेत। सर यामध्ये कुठल्या कलम लावण्यात आले आहेत? आपण युक्तिवाद करताना म्हणते की सरकारी कामात यामध्ये सर जे आता पूर्वीचं जे 307 होता आता BNS मध्ये 109 झालेला आहे। 353 आहे तो आता BNS मध्ये म्हणजे जो भारतीय नागरिक सुरक्षा आपलं हे संहिता नागरिक संहिता झालेला आहे त्याच्यामध्ये 109 307 कलम जो होता, नंतर मग 353 आता 132 आहे, 118 118 म्हणजे पूर्वीचे 323 324 326 हे कलम लावलेले आहेत। बाकी अजून बरेच कलम आहेत सर। त्याबाबत वगैरे आपल्याला म्हणजे जे पोलीस आहेत वगैरे त्यांच्याकडे सविस्तर माहिती मिळेल, कारण की त्याची जी कॉपी होती ती माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।